नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। तुमच्या राशीवरून जाणून घ्या तुमच्या राशीचा देव कोण आहे। तुमच्या सूर्य राशीच्या आधारे तुमचा राशी देव जाणून घ्यायचा आहे का? तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, मेष राशीचा देव। मेष राशीचा अधिष्ठाता सूर्यदेव आहे, म्हणून या राशीच्या लोकांना सूर्यदेवाची पूजा करून फायदा होऊ शकतो आणि शुभ फळे मिळू शकतात। यासोबतच आदर देखील मिळतो। नंबर 2, वृषभ राशीचा देव। भगवान विष्णू हे वृषभ राशीचे प्रिय देवता मानले जातात। या राशीखाली जन्मलेल्यांनी त्यांची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे त्यांना त्यांच्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल। नंबर 3, मिथुन राशीचा देव। देवी लक्ष्मी ही मिथुन राशीच्या व्यक्तींची राशी देवी आहे, म्हणूनच या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीची पूजा करून आर्थिक लाभ मिळू शकतो आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता देखील मिळू शकते, असे पंडितजीने म्हटले आहे। नंबर 4, कर्क राशीचा देव चिन्ह। कर्क राशीच्या सूर्य राशीचे अधिष्ठाता हनुमान आहे। जर कर्क राशीच्या लोकांनी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तीने हनुमानाची पूजा केली तर ते त्यांच्या जीवनातील सर्व संकटांपासून वाचू शकतात। नंबर 5, सिंह राशीचे देव। श्री गणेश हे सिंह राशीचे देव आहेत, म्हणून या राशीच्या लोकांनी बाप्पाची विशेषतः पूजा करावी। यामुळे त्यांचे सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, असे ज्योतिषी म्हणाले। नंबर 6, कन्या राशीचा देव। पंडित त्रिपाठी म्हणाले, कन्या राशीची देवता माँ काली आहे। या राशीत जन्मलेल्या लोकांनी रात्री माँ कालीची पूजा करावी, यामुळे सर्व त्रासांपासून मुक्तता मिळू शकते। नंबर 7, तुला राशीचा देवता। तूळ राशीचे रक्षक देवता शनिदेव आणि कालभैरव आहेत, म्हणून तूळ राशीच्या लोकांनी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी। तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, असे ज्योतिषी अरविंद म्हणाले। नंबर 8, वृश्चिक राशीचा देव। तज्ञांनी सांगितले की वृश्चिक राशीच्या सूर्य चिन्हाचे संरक्षक देवता भगवान कार्तिकेय असल्याने मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात। नंबर 9, धनु राशीचा देव। धनु राशीचे आवडते देवता भगवान हनुमान आहेत आणि त्यांची पूजा केल्याने धनु राशीच्या लोकांचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होऊ लागते, असे त्रिपाठीजी म्हणाले। नंबर 10, मकर राशीचा देव। मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या राशीच्या देवतेची माँ दुर्गेची पूजा करावी, कारण त्यामुळे त्यांना शुभ फळे मिळतील। नंबर 11, कुंभ राशीचा देव। भगवान विष्णू आणि माँ सरस्वती हे कुंभ राशीचे संरक्षक देवता आहेत, म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी शुभतेला आकर्षित करण्यासाठी त्यांची पूजा करावी। नंबर 12, मीन राशीचा देव। भगवान शिव हे मीन राशीचे आवडते देवता आहे, म्हणून या राशीच्या लोकांनी भगवान शिवाची विशेष पूजा करावी, हे फायदेशीर ठरू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।